सावंतवाडी तालुक्यापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर वसलेले कुणकेरी गाव, डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात असलेले कुणकेरी गाव। होळी पौर्णिमेपासून कुणकेरी गावात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कुणकेरी येथील श्रीदेवी भावईचा हुडा उत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे। शिमगोत्सवाच्या 7व्या दिवशी हा उत्सव होतो। कुणकेरीचा हुडा म्हणजे सागवानी लाकडाची 100 फुटी उंच होळी उभारली जाते। शिमगोत्सवाच्या 5व्या दिवशी कुणकेरीत खेळगड्यांचा कार्यक्रम, दांड्यांचे रोंबाट घातले जाते। 6व्या दिवशी प्रत्येक वाड्यातील मानाप्रमाणे रोंबाट एकत्र येऊन गुलाल उधळतात। सायंकाळी हुड्याकडे सर्व एकत्र येत पेट्या शेण्या मारण्याचा कार्यक्रम होतो। तसेच कवळे म्हणजे नारळाच्या झावळ्या एकत्र करून जाळल्या जातात। 7व्या दिवशी कुणकेरीत हुडा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। सायंकाळी मानकरी परब यांच्या निवासस्थानावरून श्रीदेवी भावईची पालखी निशाण काठीसह आंबेगावच्या सीमेवर श्रीदेव क्षेत्रपालच्या भेटीला जातात। त्यानंतर कोलगावचा लहान भाऊ म्हणजे श्रीदेव कलेश्वर आपल्या बहिणीच्या हुडोत्सवात निशाणकाठी व मानकऱ्यांसहित उपस्थित राहतो। यानंतर श्रीदेवी भावईची पालखी निशाणकाठीसह मंदिराकडे आणली जाते। तेथे विधिवत धार्मिक कार्यक्रमानंतर अवसारी प्रसाद कौल्यानंतर पालखी व रोंबाट हुड्याजवळ येते। तेथे लक्षविधी असे घोडे मोडणे, वाघाची शिकार आदी परंपरेनुसार कार्यक्रम केले जातात। पालखी हुड्याजवळ ठेवून 3 संचारी अवसारी पुरुष 100 गगनचुंबी हुड्यावर चढतात। हे अवसारी पुरुष हुड्यावर झराझरा चढत असताना भाविक त्यांच्या दिशेने खालून दगड फेकतात। हा दगड ज्याच्या हातून बसेल तो भक्त भाग्यवान ठरतो असे म्हटले जाते। 100 फुटी हुड्यावर झटझट चढत असताना दगड मारले जातात हे पाहण्यासाठी हजारो डोळे गगनचुंबी हुड्याकडे टिपून राहतात। या हुडोत्सवावेळी अनेक भाविक भावई देवीच्या मानकऱ्यांच्या उत्सव मूर्ती मंदिरात आपले नवस बोलणे, नवस फेडणे, देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात। कुणकेरीचा हुडोत्सव हा उत्सव कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव या तिन्ही गावाचा संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे। कुणकेरीचा हुडोत्सवासाठी मुंबई, पुणे, कर्नाटक अशा विविध भागातून भक्त आवर्जून उपस्थिती दर्शवतात। कुणकेरीचा हा हुडोत्सव म्हणजे एक अनोखा जत्रोत्सवच म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कुणकेरीच्या हुडोत्सवानिमित्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग चॅनलने केलेली ही विशेष डॉक्युमेंटरी। आमचा जो हुडा उत्सव, कुणकेरीचा प्रसिद्ध हुडा उत्सव हा पौर्णिमेपासून चालू होतो। त्याच्या अगोदर शिवरात्रीला आमच्याकडे स्मशानात भाकरी घेऊन जाण्याची प्रथा आहे। आपल्या पूर्वजांना त्यांना आवडणाऱ्या वस्तू नेऊन स्मशानात द्यायच्या। हे फक्त सगळा गाव तिथे जमतो आणि तिथपासून आपल्या होळीला आमचा कार्यक्रम चालू होतो। त्यानंतर होळी आम्ही बेडल्या माराची करतो। बेडला मार असतो ती होळी आम्ही त्याची घालतो। इतर ठिकाणी वेगवेगळ्या असतात पण आमच्याकडे ती एकच होळी, मेन होळी जी आहे ना ती बेडल्या माराची घालतात आणि तिथपासून आमचा हुडोत्सव चालू होतो। होळीला प्रत्येक मानकरी आपला उपार दाखवतात रोज। असं 7 दिवस ते त्यांच्या मानाप्रमाणे उपार दाखवतात। आम्ही हुडा जो आहे तो 109 फूट उंच आहे आणि 109 फूट उंचलं त्याला टाळ जे बांधतो आंब्याचे तेही मर्यादित स्वरूपाचे असतात। तेवढेच ते टाळ बांधले जातात, त्याच्या पलीकडे जादा बांधत नाहीत। अशा ह्याच्यात हे 5 दिवस गेल्यानंतर खेळ्यांचा प्रकार आहे। प्रत्येक डफ आणि घुमट ह्याचे प्रत्येक वाड्यात खेळ केले जातात, गाणी म्हटली जातात। त्याला जत म्हणतात। जत म्हणजे तो एक वेगळा प्रकार आहे। तो कदाचित आमच्या जुन्या जाणत्यांना बऱ्याच प्रमाणात येतं। ते नवीन कोणाला हे शिकण्याची उमेद नाही किंवा लिहून ठेवण्याची कोणाला इच्छा होत नाही। अशा परिस्थितीत आमचा 5वा दिवस संपतो। 6व्या दिवशी आमचा अगदी म्हणजे आनंदाचा सण व त्या दिवशी
तिखट जेवण म्हणजे मटणाचं जेवण प्रत्येकाच्या घरी असतं. प्रत्येकाच्या घरी आलेल्या पाहुण्यांना अगदी यथोचित स्वागत करून त्यांना जेवण दिलं जातं आणि मग दुपारी रोंबाट सोडलं जातं. आमच्या रोमटामध्ये वाघ, घोडे आणि रोमटी असा प्रकार आहे आणि तो प्रकार गावातून सबंध रोमटी फिरून इथे भवानीकडे येतात आणि भवानीकडून नंतर चव्हाट्यावर जातात आणि तो रोंबाट संपतो. त्याच्यानंतर आमच्याकडे धूळ मारली जाते. जे गावात इतर जे केळीपूळ आहे ते सगळेजण भेटीचे नारळ म्हणून घोड्याकडे ठेवले जातात आणि ते भेटीचे नारळ आम्ही 8व्या दिवशी त्याचा लिलाव केला जातो. त्याचबरोबर होळी आणि घोड्यावर धूळ मारली जाते आणि धूळ मारण्याचा प्रकार काय हे मात्र माहिती नाही, पण पहिल्यापासून तो धूळ मारण्याचा प्रकार आहे. आणि 7व्या दिवशी घोडोत्सव, घोडा हा कार्यक्रम जोरदार त्या ठिकाणी आदल्या दिवशीप्रमाणेच रोंबाट सगळीकडे सगळ्याकडून फिरून नंतर त्या ठिकाणी आंबेगावचं पण रोंबाट आम्हाला मध्ये मिळतं. त्याच्यानंतर कोलगावचं रोंबाट मिळतं आणि अशा ह्याच्यात तिन्ही गावच्या रोंबाटाचा घोडोत्सव आमचा साजरा केला जातो. त्या घोड्यावर 3 हे चढतात, देव चढतात आणि त्याच्यावर दगड मारले जातात. त्याची सांगता होते. त्या ठिकाणी घटस्थापना केली जाते पहिल्याच दिवशी आणि घटस्थापनेचा हे 8व्या दिवशी सगळा लिलाव झाल्यानंतर त्या ठिकाणी भंडारा होऊन त्याचा कार्यक्रम संपतो. काय सांगाल? दक्षिण कोकणात सावंतवाडी तालुक्यात कुणकेरी या गावात घोडा उत्सव साजरा होतो. कुणकेरी गावची ग्रामदेवत श्रीदेवी भावई, तिच्या नावावर असंख्य भाविक इथं येतात आणि आपले जे काय व्यथा असतात ते तिच्याकडे मांडतात. कोणाला आजार असू दे, कोणाला नोकरी विषयात, कोणाला लग्न विषयात. आणि कितीतरी वर्ष आधी ते भाविक येतात, त्यांना इथं देवीची प्रसिद्धी येते आणि दिवसेदिवस भाविकांची गर्दी इथे वाढत आहे. आता कुणकेरीचा हुडा उत्सव म्हणजे कुणकेरी भावई देवीचा हुडा उत्सव होळी पौर्णिमेच्या नंतर 7व्या दिवशी हा हुडा उत्सव कार्यक्रम होतो. त्याआधी गावात दक्षिण कोकणामध्ये शिगमोत्सवात जे सोंग काढतात, जे प्रथा परंपरा आहेत त्या पद्धतीचे होळी घालणे किंवा इतर काही गोष्टी आहेत ते पण कार्यक्रम या गावात होतात. त्यानंतर 6व्या दिवशी दुर्वळ, 5व्या दिवशी खेळे ते कार्यक्रम होतात, डफाचे कार्यक्रम होतात, घुमटाचे कार्यक्रम होतात. 6व्या दिवशी मोठ्या प्रमाणात रोंबट मारलं जातं आणि 7व्या दिवशी उड्या उत्सव म्हणजे तिथे मोठी जत्रा भरते. आणि या इथं आम्ही उभे आहोत ते श्रीदेवी भावईचं घर म्हणून प्रसिद्ध आहे. भावईचं घरात भावईची उत्सव मूर्ती इथे आहे आणि भावईची पाषाणाची मूर्ती भावई मंदिरात आहे. पण हुडा उत्सवात अधिक महत्त्वाने परंपरेप्रमाणे कित्येक वर्ष आधी ते हा कार्यक्रम केला जातो. आणि हुडा म्हणजे एक सागाचं लाकूड 100 फूट उंचीचं सातेरी मंदिराच्या परिसरात उभं केलेलं आहे आणि तिथे संचार आलेले आमचे अवसार वर चढतात आणि खालून भाविक दगड मारतात अशी प्रथा आहे. कोलगाव, आंबेगाव आणि कुणकेरी यांचं नेमकं नातं काय सांगाल? देवांचं या नातं काय? नाही, या देवस्थानामध्ये प्रत्येक पंचायतन देवस्थानामध्ये 2-2 बाजूला 2-2 गाव, 5-5 गाव अशी सांगड घातलेली आहे. तसं कुणकेरीमध्ये कोलगाव आणि आंबेगाव असे 2 गाव संलग्न जोडलेले जातात आणि जे देवस्थानचे जे कार्यक्रम होतात त्यांना तिथले जे मानकरी आहेत ते कोलगावचे मानकरी आहेत ते एकमेकांना सहकार्य करून हे देवस्थानाचे वर्षभरात जे प्रथा परंपरा कार्यक्रम जे चाललेले आहेत ते चालू असतात. इतकी वर्ष कुणकेरीचा हुडोत्सव उत्साहात म्हणजे कायम असा उत्साहात होतो. याबद्दल यंदाही कसं वातावरण आहे, काय सांगाल? यंदाही चांगलं वातावरण आहे. लांबून भाविक आलेले आहेत. उद्या पण अखंड दिवसामध्ये इथे भाविक येणार आणि जे जुन्या प्रथा परंपरा चालीरीती आहेत ते इथे परंपरेने गावातील लोकांनी, मानकऱ्यांनी, त्यानंतर गावचे जे गावपंच आहेत ते गावातील इर्तिकदार, म्हणजे देवीचे सेवक आहेत ते त्यांनी आपापल्या परीनं काय कित्येक वर्षे व्यवस्था सांभाळलेली आहे. त्यामुळे काय चांगल्या वेगळ्या पद्धतीचा इथं कार्यक्रम केला जातो. कोलगावचे देखील इथं मानकरी निशाणकाठी घेऊन आपली येतात. आंबेगावचे मानकरी ढोल निशाणकाठी घेऊन येतात. कुणकेरी गावचे जे मानकरी जे रयत आहे किंवा इथं भाविक आहेत ते एका जुटीने पालखीसोबत इथं उड्या उत्सव जिथं उडाव कार्यक्रम होता तिथं जातात
आणि हा कार्यक्रम पूर्ण पार पडला. नेमका होडा म्हणजे सातेरी मंदिराच्या परिसरात एक सागाच्या लाकडाचं 100 फूट उंचीचं एक स्तंभ पुरलेला आहे. माझ्या बघण्यात तो स्तंभ 1980 सालामध्ये पुरला. त्यानंतर काही जीर्ण झाल्यामुळे हल्ली 5-6 वर्षापूर्वी नवीन तयार करून तो उभा करण्यात आला. उभा करतेवेळी जसं मंदिरामध्ये स्थापना पुरोहितांच्या साक्षीनं जसं होम हवन करून उभा केला जातो, त्या पद्धतीनं एक धार्मिक विधी करून तो उभा केला जातो. आणि घोडा जो स्तंभ आहे त्याच्या खाली एक साधारण 15 फुटाच्या अंतरावर एक सोन्याची पतवा आहे, तिथे देवीची मूर्ती आहे. आणि देवीची मूर्तीचं वाहन कदाचित अस्पष्ट दिसत असल्यामुळे मयूर किंवा मगर दिसतं आहे. त्याचा अनुमान लावला असता तर सरस्वतीचं वरदान असावं असं आम्हाला वाटतं. कुणकेरी येथील श्रीदेवी भावाईचा होडा उत्सव हा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला गोवा, महाराष्ट्र, मुंबई, कर्नाटक इथून केरळ बाहेरून बरेच भाविक लोक या ठिकाणी दर्शनाला येतात. आणि नवसाला पावणारी भावाई देवी असा या देवीचा नावलौकिक आहे. या ठिकाणी होडा उत्सवाला क्षेत्रपालेश्वर कोलगाव, आंबेगाव, त्यानंतर क्षेत्रपालेश्वर आंबेगाव, कलेश्वर कोलगाव आणि भावाई देवी या 3 गावांचा हा मोठा उत्सव आणि पंचक्रोशीतनं बरेच भाविक या ठिकाणी येतात. नवसाला पावणारी भावाई देवी अशी ख्याती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आणि कुणकीर अशा 2च ठिकाणी होडा उत्सव साजरा केला जातो. आणि कुणकीरचा होडा उत्सव हा आगळावेगळा म्हणजे दिमागात डोळे पारणे न फुटणारा असा होडा उत्सव साजरा केला जातो. वैशिष्ट्य म्हणजे कुणकेरी गावाचा जो होडा उत्सव आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता नाही आणि घेतली पण जात नाही. कारण होडा उत्सवासाठी जे गावाचे जे शिस्तप्रिय जे आहे रोपटाचा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक भाविक लोक देवीच्या श्रद्धेपोटी भाविक लोक आपापल्या पद्धतीने त्याप्रमाणे सहकार्य करून चांगल्या प्रकारे उत्साहात दिमागात कार्यक्रम चालवतो. कोणत्याही प्रकारे या उत्सवाला गालबोट लागत नाही. भावाई देवीमध्ये जे नवसाला वावणारी भावाई देवी अशी या देवीची पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे. या ठिकाणी कोणते हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख कोणत्याही जाती धर्माचे लोक या ठिकाणी नवसपेढेला येतात. इतर समाजाचे लोक पण या ठिकाणी येतात आणि नवसाला पावणारी भावाई देवी कुठचाही जात धर्म न पाळता अशी नवसाला पावणारी भावाई देवी